सीताकांत स्मरण जय जय राम। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय। सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ. जमलेल्या सर्व समर्थ भक्तांचे मनःपूर्वक स्वागत. आपण बऱ्याच जण गडावर येणारी मंडळी आहेत. काही जण असतील जी पहिल्यांदा आली असतील. आपण गडावर आलात. गड हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे, क्षेत्र आहे आणि या ठिकाणी समर्थांची समाधी आहे. प्रत्यक्ष येथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. आणि अशा पवित्र ठिकाणी आपण जमलेलो आहोत. आपल्या सगळ्यांना यायची बुद्धी झाली याचाच अर्थ समर्थांची आपल्यावर कृपा झाली. कारण घरामध्ये भरपूर कामं प्रत्येकाला आहेत. आत्तासुद्धा समजा कोणी म्हणालं की अरे हे काम राहिलंय असं डोक्यात येतच असतो. पण ते सगळ्यावर त्या उठणाऱ्या उर्मींवर मात करून आपण इथे आलात. ह्यातच आपण एक पहिली पायरी सफलतेने पार पाडली असं गृहीत धरूया. आता इथे आल्यानंतर आपल्याला काय काय मार्गदर्शन मिळणार आहे तर ते वक्ते आपापले बोलतीलच. पण इथे जी काही व्यवस्था आहे माझ्या मते आपल्या सगळ्यांनी आत्तापर्यंत व्यवस्थेचा अंदाज घेतलाच असणार आहे. प्रत्येकाला सेपरेट रूम ही संकल्पना जाऊन प्रत्येकाच्या रूममध्ये सेपरेट मनुष्य अजून ॲड झालेला आहे. इथून सुरुवात होते श्री गणेशा. तर याचं कारणच असं आहे की मला ॲकॉमोडेशनची सवय गेली आहे. ती आता मला ॲकॉमोडेशनची सवय लावायची. इथे वेळा सांभाळल्या जातात. प्रत्येक गोष्ट त्या त्या वेळेतच मिळते. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर वेळ गेल्यानंतर जर आपण गेलात तर अगदी शांतपणे सांगितलं येतं आता उद्या मिळेल. तेव्हा त्या तयारीने राहा आणि जी व्यवस्था आहे ती आपण गोड मानून घ्या. मी फार बोलत नाही कारण तुमच्या प्रारब्धाने तुम्हाला माझंच नंतर लगेच ऐकायचं आहे. तर मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. आज मी अशी भाग्यवान आहे की काकू माझ्या शेजारी आहेत. आता उद्या शिवराज्याभिषेक आहे तर मी काकूना आणि योगेशबाना असं म्हणते जिजामाता आणि शिवाजी महाराज हे आमच्या गडावर आहेत. आपला एकुलता एक मुलगा समर्थांना द्यायचा ही काही सोपी गोष्ट नाही. आपण सगळे गृहस्थाश्रमी आहोत. हे सोपं नाही आहे. एवढं मोठं काम करण्यासाठी हिंदू धर्माचं आपल्या मुलाला गडावर कायमस्वरूपी देणं आणि त्या मुलांनी सुद्धा समजले आणि वर्तले ते भाग्य पुरुष झाले असं आचरण करून आज ते मुख्य पदावर आहेत. महंत आहेत, मोठे कार्यवाह आहेत. त्यामुळे काकूंच्या शेजारी बसले हा आधी मला पहिला खूप आनंद आहे. अजय बुवा आहेत, भारती आहे, योगेश बुवा, आम्ही सगळे आहोत. आणि सगळ्यात आनंद काय होतो आहे तर ही संख्या बघून येते. कारण नाहीतर आम्ही अण्णाबुवांच्या हॉलमध्येच अक्षरशः 10-15 जणांच्या पुढ्यातही हा वर्ग घेतलेला आहे. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात त्याबद्दल खूप खूप मनापासून आनंद झालेला आहे. अजय बुवांनी खरं म्हणजे आपल्याला सगळं सांगितलं आहे की हा प्रापंचिक शिबिराचं महत्त्व काय आणि तुम्ही इथून कसं समजून घ्या आणि घरी गेल्यावर ते आचरणात कसं आणा हे सगळं अजय बुवांनी सांगितल्यामुळे आता आपण पुढे जाऊ. म्हणजे पुढे पुढे आता आपल्याला भविष्यवाणीचे ऐकायचं आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते की छान असेच या पुढच्याही सत्राला एवढीच गर्दी असू दे. काही कारणं सांगू नका. हे सत्र तुम्हाला नक्की आवडेल समर्थ कृपेने. कारण आता अजय म्हणाले असं समर्थांचीच वचनं आम्ही सांगणार आहोत आणि समर्थांची वचनं ही कित्येक वर्षानुवर्ष गेली तरी ती आपल्या जीवनावश्यकच आहे. 400 वर्षांपूर्वी दिलेला दासबोध आजही तसाच्या तसा आपल्याला मार्गदर्शन करतो. तर हे असंच चालत राहणार आहे. त्यामुळे तुम्ही
तुम्ही सगळे आला, आनंद झाला. आमच्या सत्राला घ्या, ह्या सत्राचा खूप आनंद घ्या. गडावर वातावरण छान आहे सध्या, त्यामुळे छान आपण हे सत्र घेऊया. शुभेच्छा तुम्हाला. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. माननीय व्यासपीठावरील सर्वांना वंदन करते. इतक्या मोठ्या संख्येत सजग पालक आलेले बघून खरोखर आनंद होतोय. मनाचं संवर्धन करायला हे सगळे समर्थ आहेतच. सगळे मनगट बळकट करण्याचा प्रयत्न आपण 2 दिवसात करूया. दिशा दाखवायचा प्रयत्न आपण करूया. कारण तुमच्या माध्यमातून पुढची पिढी सक्षम आणि सतेज बनणार आहे. त्यामुळे तुमच्यावरती जबाबदारी आहे. त्याच्यासाठी हे सगळं आयोजन केलेलं आहे. तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. प्रत्येक मिनिट तुमचं इथलं कारणी लावा तुम्ही, अशी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे माझा योग हा तुमच्या या शिबिराला प्रथम आहे. म्हणजे योगेश नाही आहे उद्या, म्हणून म्हणजे तुमच्या नशिबात माझं वक्तव्य आहे. तर त्यामुळे आता जे काही मला काही थोडंसं जे काही माहिती आहे ते मी नक्कीच सांगणार आहे. पण 2-3 विषय जे दिलेले आहेत ते मी माझ्या कुवतीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न करेन, की जेणेकरून तुम्हाला त्याचा काही आनंद लुटता येईल असा प्रयत्न नक्कीच करेन. 2-3 विषय आहेत, ते विषयांसंबंधी बोलायचे का? तर तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं आहे की इथे हे जे सगळे वक्ते आहेत ते त्या क्षेत्रातले म्हणा की त्यातलं अभ्यासक आहे आणि दुसरी गोष्ट अनुभवी आहे. तर त्या अनुभवाचा फायदा तुम्ही इथे करून घ्या. ते सांगतील तेवढं तुम्ही आत्मसात करा, किंबहुना त्याप्रमाणे आचरण करा. कारण ऐकतो खूप पण आचरणात येत नाही आणि मग आपल्याला नंतर थोडं पश्चात्ताप होतो. आपण ऐकलो होतो तेव्हा करायला हवं होतं. तसं थोडं ऐकताना थोडं कॉन्सन्ट्रेशन ठेवा. प्रत्येक जण इथे जे जे सांगतील तेवढं ऐका आणि तुमच्या जीवनाचं उत्तम कल्याण व्हावं. तुम्ही समर्थांच्या इथे आहात तर समर्थ व्हा, असा मी माझ्यातर्फे तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देते.